मीरा रोड परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्रोत्सव 2026 मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. हा उत्सव 19 मार्च ते 28 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलाय. संपूर्ण रस्त्यावर सुंदर आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे उत्सव ठिकाणी भव्य दिव्य असा दक्षिण भारतात असलेला मीनाक्षी मंदिराची आवृत्ती हुबेहूब बनवण्याचा सुंदर प्रयत्न झालाय आणि ते लोकांचा आकर्षण केंद्रबिंदू ठरलाय. या पवित्र उत्सवाची सुरुवात बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता आई श्री जगदंबेच्या भव्य आगमनाने मिरवणुकीने करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई जगदंबेचे स्वागत केले. संपूर्ण परिसर जय माता दीच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुढील काही दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि हजारो भक्त रोज येत राहतात आणि देवीचा आशीर्वाद घेत राहतात. धर्मवीर आनंदगे साहेबांनी ठाण्यामध्ये शारदीय नवरात्रोत्सव चालू केला आणि काही वर्षानंतर आम्ही हे चैत्र नवरात्रोत्सव चालू करायला लागलो. मीरा भाईंदर शहराचा आमदार झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी माझ्याकडे मागणी केली की ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये तुम्ही चैत्र नवरात्रोत्सव करता तसाच मीरा भाईंदरला करायला हवा आणि त्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी सुद्धा चालू केलेला आहे. प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. गोखले मैदानावर 9 दिवस चालणाऱ्या ह्या चैत्र नवरात्रोत्सवाला अनेक होम हवन ह्या ठिकाणी होत राहतात. हिंदू सणांमधला महत्त्वाचा जो सण असतो गुढीपाडवा, मराठमोळा हा सण आहे आणि हिंदू नववर्ष आहे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या ह्या दिवशी प्रतिष्ठापना देवीची होते आणि देवीच्या प्रतिष्ठापनेनंतर 9 दिवसाचे कार्यक्रम असतात. 9 दिवस वेगवेगळ्या समाजातील सगळे जे संस्कृतीवर आधारित कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करतो आणि फार मोठ्या प्रमाणात भक्तजनांची मंडळी त्या ठिकाणी असते. आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मीरा भाईंदर शहरातील आणि त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण या नवरात्रोत्सवामध्ये आपला उत्सव म्हणून सामील व्हा.